पश्चिम बंगालमधील एसआयआर सर्वेक्षणावरून सध्या जोरदार रणकंदन सुरू आहे आणि हीच लढाई बुधवारी सर्वोच्च न्यायालयातही पाहायला मिळाली। लढाईत प्रत्यक्ष उतरल्या त्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यावेळी त्यांचा एक वेगळाच अवतार पाहायला मिळाला। सर्वोच्च न्यायालयात एसआयआरवरील सुनावणीवेळी त्यांनी खंडपीठासमोर आपला युक्तिवाद हिरिरीने मांडला आणि संदेश दिला तो केंद्र सरकारला। पाहूया। She go to the in-laws house. Now why she change her title? Why she is using the husband's name, husband's title? That is also mismatch. Yes sir, they have done it sir. Now या आहेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी। त्या आवेशाने त्यांचं बोलणं मांडतायत सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर। खंडपीठात आहेत सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम पांचोली। आणि सुनावणी पार पडली पश्चिम बंगाल विशेष सखोल पुनरावलोकन प्रकरण अर्थात एसआयआरवर। यावेळी ममतांनी सर्वोच्च न्यायालयात बोलू दिल्याबद्दल सर्वप्रथम खंडपीठाचे आभार मानले। within 3 months, even when the festival season is there, when the harvesting season is there, when people are not in a mood to be in the city, they were in the outside, but they are traveling, and that time they issued the notices and all this. Sir, more than 100 people died, sir. Can you imagine? Sir, BLOs died, and they have written the letter that CEO is responsible for my committing suicide. So many BLOs are murdered, they died, and also more than 150 people died, and so many are hospitalized. Sir, because of the harassment of the people. चुकीच्या नावाशी संबंधित सर्व नोटिसा मागे घेण्याबाबत निर्देश द्यावेत अशी विनंतीही ममतांनी न्यायालयात केली। निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविषयी त्यांनी न्यायालयाकडे तक्रार केली। Sir, their SIR process is only for deletion, not for inclusion. Mismatch not only the title, sir. Mismatch, mismap, unplanned. Now suppose a daughter after marriage, she go to the in-laws house. Now why she change her title? Why she is using the husband's name, husband's title? That is also mismatch. Yes sir, they have done it sir. Now sir, only just want to sir. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांपूर्वी एसआयआरद्वारे मतदार यादी अंतिम केली जाते। यावर पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारचा आक्षेप आहे। ममता बॅनर्जींनी एसआयआरला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत याचिका दाखल केली आहे। बंगालमध्ये सुरू असलेली एसआयआर मनमानी आहे आणि निवडणुकांपूर्वी मोठ्या प्रमाणावर मतदारांना वगळण्याचा धोका आहे असा आरोप ममतांनी केलाय। 2026च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका जुन्या यादीच्या आधारावरच घेण्यात याव्यात अशी मागणीही त्यांनी केली आहे। त्यांनी यावरून निवडणूक आयोग निवडणुकीआधीच पश्चिम बंगालमध्ये सरकार निवडू शकत नाही असा घणाघात केलाय। हमने बोला आपको भी एक दिन सफर करने पड़ेगा। आप ऐसा वापिस वोट करेंगे तो हम लोग मैदान में लड़ेंगे। हम देखता है आपका पास बीजेपी का पावर है, हमारा पास जनता का पावर है। ममता बॅनर्जी यावेळी कोर्टात दाखल झाल्या ते त्यांच्या वकिलासह। मात्र यावेळी त्यांना युक्तिवाद करू देण्याची मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली, कारण ममतांकडे LLBची पदवी आहे। ममता बॅनर्जी यांनी 1979 मध्ये कोलकाता विद्यापीठातून MA केल्यानंतर जोगेशचंद्र चौधरी कॉलेजमधून LLB अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता। 1982 मध्ये त्यांनी LLB पूर्ण केलं अशी माहिती त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातून मिळते। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिकरित्या हजर राहून आज युक्तिवाद करण्याची परवानगी मागण्यासाठी एक अंतरिम अर्जही दाखल केला। न्यायालयाने त्यांना युक्तिवाद करण्यासाठी वेळ वाढवून दिल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे। Important that the honorable court has said to Mamata Banerjee. ममता बॅनर्जींनी दाखल केलेली याचिका माननीय न्यायालयानं सुनावणीसाठी घेतली आहे। त्यांनी त्यांची केसही लढवली, काही मुद्दे मांडले। जर आवश्यकता असेल तर ममता यांना त्यांचे मुद्दे मांडण्यासाठी अधिक वेळ दिला जाऊ शकतो असं न्यायालयानं नमूद केलंय। No inclusion process has been taken up. दरम्यान आजच्या सुनावणीवरून भाजप नेते गिरिराज सिंह यांनी ममतांवर टीका केली आहे। टंकी के मास्टर चुनाव है, चुनाव में नौटंकी पिछले चुनाव में पैर टूट गया और जो रिजल्ट आया पैर ठीक हो गया। तो अभी SIR में जितनी गड़बड़ियां ममता बनर्जी ने की है अपने दफ्तर से TMC के वर्करों के द्वारा अधिकारियों के साथ मिलकर के वहां के अधिकारियों को TMC का कार्यकर्ता बना दिया है और उल्टे जा रही है सुप्रीम कोर्ट।
दरम्यान ममता बॅनर्जींनी SIR वरून त्यांचा लढा अतिशय तीव्र केलाय. त्यांनी केंद्र सरकारसहित निवडणूक आयोग आणि विशेषतः भाजप विरोधात रान उठवलंय. ममतांनी मंगळवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली आणि निवडणूक आयोगानं आपल्या 6 पत्रांना उत्तरं दिली नाहीत असा आरोप केला. तसंच आपण SIR विरोधात 26 कवितांचं पुस्तक 3 दिवसात लिहिल्याचा दावाही केला. सोमवारी त्या काळी शाल पांघरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची भेट घेण्यासाठी आल्या. यावेळी त्यांनी SIR प्रभावित 13 कुटुंब आणि TMCच्या नेत्यांसह आयुक्तांची भेट घेतली. एकूणच ममता बॅनर्जी यांनी SIR वरून आपण मागे हटणार नाही असा इशाराच भाजप आणि निवडणूक आयोगाला दिल्याचं दिसतंय. त्यातच बुधवारी त्यांच्यातील आणखी एक रूप देशानं पाहिलं. काळे कोट घातलेल्या कायदे पंडितांच्या गराड्यात ममता बॅनर्जींचा वेगळाच आवेश देशाला दिसला. ब्युरो रिपोर्ट NDTV मराठी.